हा धोकी 1 आणि धोकी 2 आमची सोसायटी आहे, पण असे 2 सोसायटी असल्या तरी आम्ही जी मुलं आहेत ती एकत्र येऊन पहिल्यापासून जे स्थापन झाल्यापासून आम्ही एकत्र आहोत. तर स्टार्टिंगला आम्ही पहिल्या उपक्रमामध्ये तरी छोटंसं भजन मंडळ स्थापन केलं. त्या भजन मंडळातून एक प्रेरणा घेऊन आम्ही असं म्हणजे ऑब्झर्व केलं, काही गरीब मुलं असतात, अनाथ मुलं असतात, त्याच्यासाठी आपण काही करू शकतो. ते आमचे सचिन म्हणून मित्र आहेत, त्यांनी थोडंसं आम्ही चर्चा करता करता प्रस्ताव मांडलेला. तो आम्ही चर्चा करता करता म्हणजे आम्ही सगळ्या मुलांना एकत्र घेऊन नंतर आम्ही व्यवस्थित एक हे केलं, म्हणजे एक मंडळ स्थापन करून प्रतिष्ठान स्थापन करून. सध्या आम्ही रजिस्ट्रेशनच्या लेवलला नाही गेलो, की रजिस्ट्रेशन नाही करणार आहोत. आधी कुठल्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, काय करायचं थोडंसं अभ्यास करून एक प्लॅटफॉर्म सेट करून नंतर कुठल्या क्षेत्रात आम्हाला मेन कार्य करायचं, सगळेच क्षेत्रात कार्य करायला गेलं तर कुठलंच होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही एका 2 किंवा 2च क्षेत्रात निवडणार आहे. त्याच्यामधूनच स्टार्टिंग सुरुवात करून पहिला आमचा उद्देश आहे म्हणजे जे मुलं आर्थिकदृष्ट्या मागासलेली असतात किंवा त्यांना भेटत नाही शिक्षणासंदर्भात त्यांना आणि वृद्धाश्रम आणि नंतर मग आरोग्य क्षेत्रात वगैरे कोणाला असे बरेचसे लोक आहेत त्यांना माहिती नसतात गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे, त्यांना ते मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे आमचा मेन उद्देश आहे. आरोग्य आणि गरीब नाही, ते दोन आम्ही मेन आमचं मोटिवेशन ते आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जे आमचे तरुण मुलं आहेत ते सगळ्यांचं त्याच्यासाठी म्हणजे चांगलं योगदान आहे. म्हणून आम्ही म्हटलं आधी स्टेजला एक प्लॅटफॉर्म आपण तयार करू आणि आम्ही असे बाहेरचे जे आपले हे कोण इच्छुक आहेत त्यांना पण आम्ही घेतो आहे, म्हणजे समाविष्ट करतो आहे आमच्या संस्थेमध्ये. एवढंच आमचं म्हणजे स्टार्टिंगला आम्ही एवढंच आहे. आणि हळूहळू जसं मार्गदर्शन आम्हाला भेटेल म्हणजे वरिष्ठांचं म्हणा किंवा असं तुमच्या आपली जी संस्था ऑलरेडी तुम्ही रन करताय त्याप्रमाणे आम्ही इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न करतो. छान कल्पना, म्हणजे मुळात एकत्र चांगली डोकं एकत्र आली ना की काही ना काहीतरी छान घडतंच. आमच्याबरोबरही घडलं आणि तुमच्याबरोबरही घडेल अशी तुम्ही ज्यांना बरं वाटलंय. हो होतच. हळूहळू चांगली माणसं एकत्र आली की ते घडत जातं. ते त्यानेच घडवून आणलंय ते फक्त. तर आम्ही थोडीशी ओळख करतो. हे आमचे चुरी साहेब ॲक्च्युली हे आमच्या कार्यामध्ये आम्हाला सर सिनियर आहेत. जसं तुम्ही म्हटलं ते की तुम्हाला थोडीशी आयडिया घ्यायची आहे तशी, तर जसं आम्ही पण 10-12 वर्ष काम करत होतो, पण रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं नव्हतं. सरांनीच आम्हाला एक माणूस दिला आणि मग आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं. सो चुरी साहेब एक वेगळी संस्था चालवतात आणि आम्ही तिघे एका संस्थेचे मेंबर आहोत. आम्ही सगळे भले सगळे तसं विरार काही महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आणि तसं काही विरार फार मोठं शहर नाही, त्यामुळे ते चांगली माणसं अशी काम करणारी बरी अशी इनबिन एक आपल्याला माहिती असते बाबा ही 50-100 दुसरं विरार कसं शहर छोटं. तो हिचं नाव ट्विंकल अमोल साडीवाला, हिचं नाव अजिता गोडा आणि माझं नाव विनय वसंत आहे. सो आम्ही तशी सुरुवात आमची पण अशी, आम्ही एक 3-4 मित्र आम्ही एकत्र वाढदिवसानिमित्त किंवा वाढदिवसांवर उगाच खर्च नको करायला. तिथूनच बोलत म्हणून इंटरप्ट करतोय, तिथूनच सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकत्र आल्यानंतर पहिलं बर्थडे सेलिब्रेशन, त्याच्यानंतर एकत्र आल्यानंतर भजन आणि त्याच्यानंतर हा तिसरा पॉईंट आहे. एकदम छान. सो आमचं पण तसंच की बाबा वाढदिवसावर खर्च न करता काहीतरी करावं, त्या हिशोबाने आम्ही एक 12-13 वर्षापूर्वी आम्ही शारदा शिशु निकेतन म्हणून उमराळेला आश्रम आहे. सो आम्ही पहिल्यांदा जे आम्हाला जमेल, हल्ली 22-23 वर्षाचे आम्ही पण होतो, तर थोडंफार साहित्य म्हणजे तांदूळ वगैरे घेऊन गेलो. तिकडे लहान मुली होत्या, सो त्यांना थोडेसे फ्रुट्स घेऊन गेलो, फ्रेश फ्रुट्स आणि असं सगळं. आणि त्यांना ते तेव्हा विणकाम वगैरे करायचं, तर ते सगळं थोडंसं साहित्य घेऊन गेलो. एक दिवस छान स्पेंड केलं त्यांच्याबरोबर. आणि मग ते दिवस झाल्याच्या नंतर बाबा लक्षात आलं की आपण जे काहीतरी केलं ते छान केलं आणि आवडलं. मग त्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन प्रचंड मिळालं प्रत्येकाला. सगळ्यांचे बरेच जणांचे फोन आले की बाबा आपण जे केलं ते छान झालं वगैरे, की बरं वाटतंय नाही का, आपण काहीतरी एखादा दिवस छान झाला आणि संध्याकाळी स्वतःला बरं वाटतं, तशातला प्रकार झाला. मग म्हटलं याला काहीतरी दिशा द्यावी. सो आम्ही बरेच विषय असतात त्यातलं शिक्षण हे आम्ही, कारण का थोडेसे आम्ही पण यंग होतो, आता पण असं कन्सिडर करतो, पण ते त्यामुळे म्हटलं की थोडंसं आपल्या एजच्या हिशोबाने की काहीतरी ज्याला मिळतं जुळतं काय असेल ना मग करायला स्फूर्ती मिळते. असं आपण काहीतरी आपण उत्तरेचे दक्षिणेचं काहीतरी निवडलं तर मग आवर्जून जावं लागतं.
वेळेस आपण पण उत्तरेचे जाऊत आणि कार्य पण उत्तरेचंच निवडलं ना की मग कसं आपण स्वतः अपसूक वळले जातो त्यामध्ये. सो आम्ही त्या वयाच्या हिशोबाने म्हटलं की शिक्षणाचं डोक्यात असं होतं की आपण शिकलो, माझे वडील ग्रामीण प्रॉपर व्यवस्थित ती जिल्हा परिषद शाळा 5-6 किलोमीटर चालत जायचं, 5-6 किलोमीटर चालत यायचं, ते सगळं मी घरीच बघितलेलं होतं. त्यामुळे म्हटलं की शिक्षण याच्यामध्ये की बाबा जिथे आपण ज्यांना पोचत नाही ज्यांच्यापर्यंत काहीतरी असं काहीतरी करायचा प्रयत्न करू. सो आम्ही नेक्स्ट इयर पासून तेव्हा जिल्हा परिषद शाळेला काही यायचं नाही, आता येतं. आता 2-4 वर्षापासून सरकार देत आहे, त्यावेळेला येत नव्हतं. हा, सो मग आम्ही सुरुवातीला काही आश्रम केले, लहान मुलांचे अनाथ आश्रम केले, मग झेडपी शाळा केल्या टप्प्याटप्प्याने, म्हणजे ज्याची जशी गरज. हा, आणि मग आता मी बरेच 5-6 वर्षापासून रजिस्टर्ड बट अनएडेड शाळा, ज्यांना गव्हर्नमेंटकडून पण काही येत नाही आणि ते फीस पण घेत नाही. सो अशा जव्हार मोखाडा साईडला ज्या शाळा आहेत, तो मी दरवर्षी एक शाळा निवडतो. त्या शाळेला जी गरज आहे आणि विद्यार्थ्यांची जी गरज आहे, शाळेला शाळेउपयोगी वस्तू जशी लायब्ररीची पुस्तकं झाली, सायन्सचे लॅब सेटअप करणं झालं, कम्प्युटरचे लॅब सेटअप करणं झालं, किंवा बेंचेस झाले, किंवा सायकल, जे लागतं जसं. आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी आपल्या बऱ्याच गोष्टी असतात. हो, विद्यार्थ्यांना विद्यार्थी उपयोगी वस्तू जशी शाळेची बॅग झाली. आत्ताच ह्या वर्षीचा तुम्ही जो व्हिडिओ मला वाटतं हार्दिक दादाने शेअर केलेला, तुम्ही कदाचित पाहिला असेल, तो 29 तारखेला आम्ही वाड्याला तुसे नावाची शाळा होती, तिथे देर वर 458 स्टुडंट्स 5वी ते 12वी पर्यंत. अगेन दिस इज अ रजिस्टर्ड अँड अनएडेड, म्हणजे त्यांना सरकारकडून पण काही येत नाही आणि फीस पण घेत नाही. शिक्षण फ्री आहे, पण वह्या पुस्तकं स्वतःची आणावं लागणार आहेत, गणवेश स्वतः आणावं लागणार आहे. सो अशा वेळेला ती शाळा बघायची, त्या शाळेची ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आम्ही सोशल मीडियावर टाकतो. आमचे काही कोणी करोडपती फॅमिलीमध्ये कोणी नाही, असं कोणाचा वरदस्तही नाहीये किंवा आमचं कुठलं असं काही नाही. त्याच्यातून आपण काय वाचून करू शकतो. डोनेशन्स आम्ही शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. जयतेसाठी वार झेलली आपल्या निधनाच्या छातीवर, आपल्या निधनाच्या छातीवर. बाबाने लढले मावळे म्हणून त्या राजावर, बाबाने लढले मावळे म्हणून त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. निज रूप तुझे निज रूप तुझे
जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम विठ्ठला नाम तुझे चांगले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे
तुला पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना साई बाबाने शिर्डीला पायी चालत येईना साई बाबाने शिर्डीला पायी चालत येईना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना पायी चालत नेलं या सपुरीवाल्यानं पायी चालत नेलं या साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान बाबा तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना माझी बाबा आणि आई तूच विठ्ठल रखुमाई माझी बाबा आणि आई तूच विठ्ठल रखुमाई तुझ्या शिर्डी नगरात पंढरीची मी पाहिलं तुझ्या शिर्डी नगरात पंढरीची मी पाहिलं भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी जनी मलाही रखवाना विठुरायाची पंढरी जनी मलाही रखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी जनी मलाही रखवाना विठुरायाची पंढरी जनी मलाही रखवाना विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारी पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी भक्ती पाहून